कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला बसू। अक्का तू बसात। काय झालं? घाबरली? काय खाणार आहे काय तुला? माझी दुश्मनी तुमच्या भावाबरोबर आहे, पळपुट्या भावाबरोबर। त्यामुळे तुम्हाला काय नाही करणार। तसे पुरी नाजूक असते, त्यांना जपायचं असतं, घाबरवायचं नसतं। चल बस गाडी, चल की घरी सोडतो तुला। तेजू अक्का चल। अय भावाला जाऊन सांगा, शत्रूचा राग म्हणजे विचारी नाग। त्याच्यावर डूक धरलंय मी चांगलं, सोडत नसतो त्याला मी आता। भाग्या तू नको तिकडे लक्ष दे, आत बस नीट। हे सगळं काय ओढवून घेतले दादाला? दादा तुम्ही एअर मध्ये बोळा घाला बघू, आम्ही पर्सनल टाकतो। एअर मध्ये म्हणजे कानामध्ये ते आहे ना, ते घाला। वाचा तर बंद केली माझी, आता कान पण बंद करा। घाला ना। आता बोल, काय बोलायचं? हा काय मस्करीचा विषय आहे का? शत्रूच्या चेहऱ्यावर बघितलं ना किती राग होता। मला तर डॅडी आणि शत्रू कधीच आवडले नाही। सारखं दादाला कामं सांगतात, कमीपणा दाखवतात। तर दादाने तुझ्याशी आता हे असं लग्न केले, आता तर ते जास्त चिडले, रागाच्या भरात काही करतील ते। दादाने आजपर्यंत जे काय केलं ते नीट विचार करूनच केलं, पण या लग्नाच्या बाबतीतच दादाने असा अविचारी निर्णय का घेतला ना तेच कळत नाही मला। अक्का असं का बोलतेय तू? तुला नको होतं का तुळजा आणि दादाचं लग्न झालेलं? अगं पाहिजे होतं, पण ते असं व्हायला नको होतं ना। आपला दादा असं पळून कसं काय जाऊ शकतो? एवढा चुकीचा रस्ता तो कसं काय निवडू शकतो? तो कधीच चुकीचं वागू शकत नाही तेजू अक्का, विश्वास ठेव। हो भागू, आमचा विश्वास आहेच की दादावर, पण तू अशी अचानक ओरडून का सांगते? अक्का मला ना आजकाल हिचं काही कळना झालंय बघ, अशी विचित्र वागायला लागली। कधी लय मोठ्यांसारखी वागते, कधी गप्पच बसून राहते। बाबू अगं तू दादाचं टेन्शन नको घेऊ, आपला दादा ना लाखात एक आहे बघ, लाखांवर भारी पण आहे। हे खरंच आहे, पण आता जे काय झालं कुणालाही कळू देऊ नका। नाही सांग। ओ फायनान्स मिनिस्टर, तुझा मोठा भाऊ कुठे? अहो तो आजारी आहे म्हणून मी आलोया। हा का? मग ठीक आहे, पैसे पण त्यालाच मिळतील, तुला नाही देणार। चला ग। हो असं काय करताय फायनान्स मिनिस्टर? एकतर गाडीनं घोटाळा काढलाय, त्यात गावाचं रोड हे असलं, त्यात ही हा त्यात काय भोका पडत नाही तुझ्या रिक्षाला, कळलं ना? ओ ताई तुम्ही माझं पैसे वाढून द्यायचं बघा, नाहीतर रिक्षा ऐकायची वेळ येईल आमच्या। एकतर आम्हाला परवडत नाही तुमच्या घरची ट्रिप। हा म्हणजे असं भयानी सांगायला लावलंय मला। परवडत नाही? अशी कशी परवडत नाही? आता बघ की, तसं पण तू दिवसभर त्या बस स्टॉप समोर उभाच असतो ना गिरायकांची वाट बघत। आता दिवसाला 10 जरी गिरायकं धरली तर 200च्या वर तुझा धंदा होत नसेल, आम्ही तुला एका ट्रिपचे 100 रुपये देतो। आता 100 रुपये म्हणल्यावर तुझा अर्धा दिवसाचा धंदा आमच्यामुळेच होतोय की नाही तुझा? दिवसाचे 100 म्हणजे 10 दिवसाचे 1000, महिन्याचे 3000 आणि वर्षाचे 36,000। 36,000 तुला आम्हीच देतोय की नाही? बरं आता दादामुळे गावभर तुझी रिक्षा फिरती, म्हणून तुझी फुकट फाकट जाहिरात होती, आमच्यामुळे तुला जास्तीचे गिराईक पण मिळतात। बरं आडी अडचणीला, बाळबाळंतिणीला, जत्राच्या वेळी तर तुला भलतेच डिमांड येते। आता हा सगळा हिशोब पाहता 5-6 हजाराचा धंदा आमच्यामुळे होतोय की नाही तुला? महिन्याचे 5-6 हजार म्हणजे महिन्याचे 5,000
म्हणजे वर्षाचे किती होतात? 60,000चा धंदा तुला आमच्यामुळे होतोय. 60,000 एवढं तर गावातलं कुठलंच रिक्षावाला कमवत नसेल जेवढं तू आमच्यामुळे कमवतोय. तू एक काम कर, 1000 रुपयाचं कमिशन ना तूच आम्हाला दे. चल दे. काढ आमचे 1000 रुपये. काढ लवकर. आता कशाला बघायला पडत तुझ्या रिक्षाला? काढ. गेला वाटतात राजूला घाबरून. राजू, वहिनी कशी आहे? तिला करमलं ना? हा करमलं ना. या मज्जा दाखवते. राजू काय? अगं वहिनीला बोर झाली ती घरात, मग मी सगळी पटापटा कामं उरकली आणि मग ही आयडिया शोधून काढली. आम्ही हे करत बसलो. लयच भारी आयडिया आहे की. आपण एक काम करूया, सगळे मिळून विमान उडवू आणि कोणाचं विमान सर्वात लांब जात आहे ना ते बघू. हा कशी वाटली? चला. थांबा बहिणी, तू पण घे ना पटकन. एकत्र करू. हा बघू कोणाचा लांब जातोय. बघू. 1 2 3. शत्रू भैया, आराम चाललाय का? असू द्या, मी परत येतो. आराम नाही करत आहे. सूर्याचा काटा कसा काढायचा याचा विचार करतोय. माझ्याकडे बी सूर्याचीच बातमी आहे. हल्ली त्याचं पुण्याला जाणं वाढलंय. कशाला? तेच कळना झालंय. मला पण तेच कळना झाले. तिथे त्या सिद्धार्थला पैसे दिले आणि इकत घेतला. लग्न मोडल वाटलं होतं, पण तो सिद्धार्थच धोका देऊन गेला. आणि इथं घरातल्यांनीच म्हणजे तुळजाबाईंनीच धोका दिला. सत्यजित सोबत लग्न मोडायचं म्हणून तुळजा सूर्याबरोबर पळून जाईल वाटलं नव्हतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.